प्रामाणिकपणाने छातीवर हात ठेवून जर मुख्यमंत्री साहेब बोलले खरं तर त्यांच्या लक्षात येईल की सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळेच आणि त्यांच्या शब्दाला सन्मान केल्यामुळे 7 महिन्याचा वेळ मिळाला। थोडं त्यांनी आम्हाला पण समजून घ्यावं, कारण जनता ही दैवत म्हणून त्यांची आणि आम्ही पण त्यांचेच लेकर। थोडंसं त्यांनी समजून घ्यावं की हक्काच्या नोंदी मिळाल्या, ते आरक्षण मागतोय, ते अडचणीत येतील असं काय नाही आमचं। मग आता आमच्या हक्काचं असून देणार नसाल तर मी तर माझ्या जातीकडूनच बोलणार आहे। मला जात सोडून कोणत्या नेत्याकडून मी नाही बोलू शकत। तुम्ही आंदोलन थांबवा म्हणतात? नाही, तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्या, आमची माफक अपेक्षा आहे, आणि परिवाराला द्या आणि सगळे सोयऱ्यांचे वट हुकूम काढा। साधं म्हणणं आहे, एकदम साधं, ते द्या। आम्हाला कुठं आवश्यक मुंबईला यायची, आणि आम्ही मुंबईला काय यायला लागलो हे मुख्यमंत्री साहेबांनी मनातून समजून घेणं लय गरजेचं आहे। 7 महिने वेळ दिल्याच्या नंतर हा समाज गावखेड्यातून ढवळून निघाला। मग जनभावना समाजाच्या लक्षात मुख्यमंत्री साहेबांनी घेणं खूप गरजेचं आहे। समाज पुरा ढवळून निघाला, ते जर सहजतेने बोलले काय नाही असं नाही तसं नाही तर हा लाखोचा समुदाय सोपा नाही आहे सर। आत्ताची पोझिशन हे बी माझा स्वतः सकाळपासून बघतो, आत्ता बी कित्येक किलोमीटरवर गर्दी सांगता येत इतक्या लाखांना, एवढं तरी साहेबांनी समजून घ्यावं। दीपक केसरकर म्हणताय की तुमची मूळची मागणी मान्य झालेली आहे, कुणबी प्रमाणपत्राचं वाटप देखील सुरू आहे। आम्हाला डाटा द्या, आम्हाला डाटा द्या। आपण 54 लाख प्रमाणपत्र वाटलेत आणि त्याच्या परिवाराला इतके वाटले, 54 लाख प्लस इतके वाटलेत, आणि वट हुकूम काढा सगळे सोयऱ्यांचा। आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करतो विचार, या। शंभूराज देसाईंचं देखील म्हणणं आहे की मुंबई विस्कळीत होईल तुम्ही येण्यानं, सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ शकतो याच्यामुळे। तेच आमचं म्हणणं आहे, मुंबई आमची पण आहे, आम्हाला वाटत नाही ना। 7 महिने आम्ही तुमचा सन्मान राखूनच गावाकडे काढले, तुम्ही त्यावेळेस ओळखून घ्यायला पाहिजे होतं। हे पोरानं संयमान आंदोलन हाताळले, शेवटी मला पण मर्यादा आहेत, मला माझा समाज मोठा आहे, त्यामुळे मी किती दिवस गावाकडे थांबणार। 7 महिने साधा वेळ नाही। मग राजेसाहेबांना, शंभूराजे देसाई राजेसाहेबांना ओळखून घ्यायला पाहिजे। 7 महिने या पोरानं वेळ दिलाय, याला कोणत्या तोंडाने बोलायचं? आता तुम्ही प्रमाणपत्र द्या आमची आणि परिवाराचे द्या, वट हुकूम काढा। आम्हाला हवस नाही मुंबईला यायची, पण आमचा नाविलाज। 5 दिवस शिल्लक करण्यात येतं, अशा वेळी सरकारने चर्चेसाठी तुम्हाला यावं, तुमची चर्चा व्हावी, किंवा तुमचं काही त्यांना आव्हान आहे किंवा सरकार काही विनंती करत असेल चर्चेसाठी तुमच्याशी, तर आमची तर विनंती आहे त्यांना। काल म्हणलो होतो आम्ही, आमचे दार उघडे आहेत, तुम्हीच बंद केले म्हणलात, बंद तर बंद। आम्ही तर सांगितले आम्हाला तोडगा काढायचा, गोरगरिबाला नाही द्यायचा, मग तुम्ही तर तुटून पडायला पाहिजे। असं इतकं दरवाजे उघडे असताना त्यांनाच तोडगा काढायचा नाही असं दिसतंय। आम्ही तर मुंबईकडे निघालो, नाही काढतात नका काढू। असा कोणताही संपर्क वगैरे तुमच्याशी झाला नाही? नाही, संपर्काचा काय संबंध नाही। त्यांनी काही आव्हान केलं तुम्हाला चर्चेसाठी? नाही, हे बघा, हे लहान मुद्दा नाही आहे कुठं आव्हान करायला आणि व्हॉट्सअप फेसबुकवर खेळायला, हे का चिल्लर मुद्दा नाही आहे। हा राज्यातला एक सगळ्यात मोठा मराठा समाजाचा समुदाय आहे, आणि त्या समाजाचा शेकडो वर्षापूर्वीचा हा प्रश्न आहे, आणि ते सोडवायचं। पुढं व्हॉट्सअप फेसबुकवर खेळून तुम्ही बारीक लेकरासारखं नाही करू शकत। तुम्हाला दूरदृष्टी ठेवून हा समाज किती गरजेचा हे बघून तुम्हाला एक जण सांभाळायला जाताना तर बाकीचा सगळा कार्यक्रम लागेल तुमचा, सांभाळा मग त्यालाच। आज दिवसभरातली सगळी स्टेटमेंट बघितली तर कुठेतरी तुम्हाला विनंतीच होते, आव्हान पण होत आहे की तुम्ही तिकडे येऊ नये, किंवा तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, तुम्ही आंदोलन थांबव, अशा प्रकारचे सगळा सारा आज दिवसभरातला, याहून काय वाटतं? त्यांच्या विनंतीला मुंडे साहेब आम्ही कधी प्रतिसाद नाही दिला। मी एक प्रामाणिक आडमुठा नाही, कधी नाही त्यांची विनंतीला मान दिला। त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा, त्यांनी 3 महिने मागायचा आम्ही द्यायचा, त्यांनी 30 दिवस मागायचा आम्ही 40 द्यायचे, त्यांनी 2 महिने मागायचे आम्ही लगेच द्यायचे। आता 23 डिसेंबरला आम्ही सांगितलं, तरी तुम्ही एक प्रमाणपत्र वाटू शकला नाही। आता थेट उपायच हवाय तुम्हाला, आरक्षणच हवं? हो, आता मुंबईकडे निघालो म्हणजे आता आश्वासनावर थांबणार आंदोलन नाही आहे। आता ते ठीक होतं, आणि हे नाही। तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्या, एवढंच म्हणणं आहे आमचं। एकूणच मुख्यमंत्री असोत किंवा इतर मंत्र्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आज दिवसभरामध्ये, त्याला मनोज जरांगे यांचं एकच उत्तर आहे की ज्या नोंदी आढळल्यात त्या संपूर्ण 54 लाख प्रमाणपत्र वाटप करा, तोवरच आपण हे आंदोलन थांबवू शकतो।
कॅमेरामन धनंजय दानुटेसह रवी मुंडे, ABP माझा, पाथर्डी, नगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.